नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक। आज रविवार होता आणि आज दोन अशा घटना घडल्या किंवा मला अशा दोन पेशंटचे फोन आलेत। त्याच्यामध्ये पेशंटचे वय हे 30 ते 40च्या दरम्यान होते आणि दोन्ही पेशंट हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतरून खूप उशिरा दवाखान्यामध्ये पोहोचले आणि त्यामुळे आज ते पेशंट क्रिटिकल याच्यात आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत। त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात काय करायचं, तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय। तर हार्ट अटॅक आल्यानंतरून पहिल्या 10 मिनिटात आपण जे निर्णय घेतो ते एकतर आपला जीव वाचवतात किंवा आपला जीव धोक्यामध्ये टाकतात। त्यामुळे आपण सगळ्यात पहिले हृदयविकाराची लक्षणं ओळखलं पाहिजे, ज्याच्यामध्ये छातीवर दाब येणे, जडपणा किंवा तीव्र वेदना होणे, दोन्ही खांदे दुखणे, जबड्यामध्ये दुखणे, मान दुखणे, घाम येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळ होणे, यापैकी कुठलेही लक्षण असतील तर ते हृदयविकाराचे असू शकतात। त्यामुळे आपण लगेचच त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। त्याच्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय करायचं, तर रुग्णाला आपण ताबडतोब एक तर झोपवायचं किंवा एका जागी बसून ठेवायचं। त्याला घाबरून जाऊन धावपळ करू देऊ नका, त्याचे कपडे थोडे सैल करून ठेवा, त्याला शांत राहण्यास सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पाहिजे। आता समजा तुमच्या घरामध्ये ॲस्पिरिन 300 मिलीग्रामची जर गोळी असेल तर आपण ती पेशंटला चावून खायला सांगायची आहे, कारण चावून खाल्ल्याने ती लवकरात लवकर काम सुरू करते। आता काय करायचं नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर गॅस झाला म्हणून उगीच टाईमपास करायचा नाही आहे। त्यानंतर घरगुती काही उपाय करत वेळ वाया घालवायचा नाही आहे, वेदना कमी होण्याची वाट बघायची नाही आहे। आता समजा तुम्ही दवाखान्यात निघताय किंवा गाडीत बसवताय, तेवढ्यात जर पेशंट बेशुद्ध झाला आणि त्याचा श्वास आणि नाडी जर आपल्याला जाणवत नसेल तर ताबडतोब आपल्याला CPR करायचं आहे आणि त्याची छाती दवाखान्यात पोहोचेपर्यंत आपल्याला कंटिन्यू प्रेस करायची आहे। लक्षात ठेवा, हार्ट अटॅकमध्ये प्रत्येक मिनिट हा अत्यंत महत्त्वाचा असतो। जितक्या लवकर उपचार मिळतील तितका हृदयाचा स्नायू वाचण्याची शक्यता असते। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे। धन्यवाद।